बार्शीत आबासाहेब घावटे लिखित खुशाल चेंडू या बालकथा संग्रहास निर्मला मठपती फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला। मठपती फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार 2024 चे आयोजन शिवस्मारक सोलापूर या ठिकाणी करण्यात आले होते। या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका डॉक्टर श्रुतिश्री वडगबाळकर यांच्या हस्ते आबासाहेब घावटे यांना विशेष उल्लेखनीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नसीम पठाण, राजेंद्र भोसले, उत्रेश्वर मठपती, शिवांजली स्वामी, वंदना कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। खुशाल चेंडू या बालकथा संग्रहास मिळालेला हा 5वा पुरस्कार आहे। या बालकथागृहात एकूण 12 कथा असून यातील जांभळं विकणारी आजी व गुराख्यांची शाळा या 2 कथा बाल भारतीच्या किशोर मासिकातून प्रकाशित झाल्या आहेत। यातील कथांची भाषा सहज ओघवती असून त्या मुलांच्या भाव विश्वासी निगडित आहेत। विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण देणाऱ्या तसेच निसर्ग प्रेम, भूतदया वाढीस लावणाऱ्या व मुलांना सुसंस्कृत करणाऱ्या कथा या बालकथा संग्रहात आहेत। पाऊसधारा, गाव असं करायचं कसं, माळावरची पाखरं, आनंदी आनंदगडे, रिकामा खोपा ही आबासाहेब घावटे यांची पुस्तके यापूर्वी प्रकाशित झाली आहेत। त्यांच्या ग्रामीण कथा या वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक तसेच यूट्यूबच्या माध्यमातून खूप लोकप्रिय झाल्या आहेत। आबासाहेबांना आजवर साहित्य, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे। पूजा पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, बार्शी।